आखातात शांतता प्रस्थापित करण्यास भारत कटिबद्ध आहे। संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आश्वासन दिले। यूएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीच्या दौऱ्यावर आहेत। मोदी 6 दिवसात 5 देशांचा दौरा करणार आहे। यूएई दौरा संपन्न झालेला आहे। यूएईशी सरकारशी अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्याही करण्यात आलेल्या आहेत। इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते पायाभूत सुविधा साठी यूएई भारतामध्ये जवळपास $5 अब्ज एवढं इन्व्हेस्ट करणार आहे। संरक्षणाच्या संदर्भामध्ये यूएई आणि भारत त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक डिफेन्स पेट्रोलियम पार्टनरशिप जी आहे, त्याचबरोबर स्ट्रॅटेजिक डिफेन्स पार्टनरशिप ज्याला म्हणतो, सामरिक संरक्षण भागीदारी ही त्या ठिकाणी होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं गुजरातमध्ये शिप रिपेअर क्लस्टर जे याचीही त्या ठिकाणी निर्मिती होणार आहे। यूएई दौऱ्यात नेमके काय करार झाले पाहूयात। भारत यूएई मध्ये सामरिक संरक्षण भागीदारीचा आराखडा मांडण्यात आला। आपत्कालीन पेट्रोलियम साठे उभारण्याबाबत सामंजस्य करार झालाय। एलपीजी पुरवठ्याबाबतही सामंजस्य करार झालाय। गुजरातच्या वडिनारमध्ये जहाज दुरुस्ती केंद्र उभारण्यासाठीचा करार झालाय। आरबीएल बँक, सन्मान कॅपिटलमध्ये यूएई कडून $5 अब्ज गुंतवणूक करण्यात आली।